नमस्कार. आज आपण इथं फुलंब्री तालुक्यात जळगाव मेटे या गावामध्ये आलोय. आमचे प्रगतशील शेतकरी मनोज भाऊ मेटे यांच्या अद्रकीच्या प्लॉटवर येण्याचं जे प्रमुख कारण आहे, तर इथं त्यांनी पीक शक्ती वापरलंय. तर पीक शक्ती वापरल्यानंतर काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहे. पण आपण एकदा प्लॉट पाहू शकतो. एकदम सुंदर असा प्लॉट आहे, हिरवागार दिसतोय, पानाची साईजही एकदम ओके झाली आहे. पण हे होण्यापूर्वी परिस्थिती काय होती आणि आपण पीक शक्ती दिल्यानंतर काय झालं हे आपण शेतकऱ्याकडूनच ऐकू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मनोज कौतिकराव मेटे, तालुका फुलंब्री, राहणार जळगाव मेटे. बरं, ही पीक शक्ती सोडण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? प्लॉट हलका होता, असा जांभला दिसायचा. नंतर पीक शक्ती आपण हे जेव्हा पीक शक्ती सोडलं त्याच्यानंतर काय बदल झाले? गिरनरी आली, एकदम व्यवस्थित दिसायला लागली, पान रुंद झालं. बरं, आता ही जी काही पानाची साईज बघतोय आपण, तर ही तुम्हाला आताची जी वाढ आहे पानाची ती कशी वाटते? वाढ एकदम भारी. आणि जो प्लॉट हिरवा झालाय, तर हिरवापणा हा सोडल्यानंतर साधारण कितव्या दिवशीपासून दिसायला लागला? 4थ्या रोजापासून. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण पीक शक्ती देतो त्याच्यानंतर बरेचसे जे काही प्रोडक्ट आहे की सोडले की 8-10 दिवस लागतात हिरवं व्हायला. तर पीक शक्ती सोडल्यानंतर आपल्याला 4 दिवसापासून रिपोर्ट दिसायला सुरुवात होती आणि 8 दिवसापर्यंत आपल्याला एकदम फाईन रिपोर्ट दिसतात. इथं आपण पाहू शकतो एकदम पान हिरवगार झालंय. त्याचबरोबर पानाची जी काही लांबी आणि रुंदी आहे ही चांगली वाढली आहे. आपलं जे काही मुख्य उत्पन्न असणार आहे, आपण बाजारात जाऊन विकून ज्याचे आपल्या पैसे होणार आहे, आता आपण त्याच्याकडे येऊ. तर हा जो काही आहे, तर अद्रकीचा जो कंद आहे एकदम छान असा डेव्हलप झालाय. त्याची जाडी वगैरे ते एकदम चांगली वाढलीच, पण त्याला जे निघणारे जे फुटवे एकदम असे नळदार आणि जाड दिसत आहेत आपल्याला. आता हे आपण शेतकऱ्यांनाच विचारू की याच्या अगोदर असे दिसत होते का? आता काय बदल झालाय सोडल्यानंतर? तर मग आपण हा जो काही कंद बघतोय याची जाडी असेल, लांबी असेल आणि फुटव्याची संख्या जी आहे, तर याच्यामध्ये काही चेंज वाटतोय का तुम्हाला? हो, याच्यात चेंज झालेला आहे. बरं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय चेंज झालाय? याच्यात जाडी पण बनली आणि फुटवा जो निघतोय तो पण जाड निघतो. ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार पहिले जे होतं तर फुटवा जाडी नव्हती, कंद बारीक होता आणि जे काही कांडी ही पण छोटी होती. पण आपण ज्यावेळेस पीक शक्ती सोडलं त्याच्यानंतर कंदाची जाडी, त्याच्यानंतर कांडीचं जे पेऱ्यातलं अंतर, हे अंतर दोन्ही वाढलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय, तर जो काही निघणारा फुटवा आहे हा एकदम नळदार दिसतोय आणि फुटव्याची एकदम जाडी पण चांगली आहे. इथं आपण जर पाहिलं जवळून एकदम, तर जबरदस्त अशी डेव्हलपमेंट झाली आहे. आपलं जे काही मुख्य उत्पन्न असणार आहे तर तो अद्रकीचा कंद असणार आहे. त्याची पण अद्रकीला जीही काही ट्रीटमेंट करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कंदाचा विचार करूनच ट्रीटमेंट करायची. त्याचबरोबर जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता इथून पुढं काय होतं की जमीन कडक व्हायला लागते आणि जमीन कडक झाल्यामुळं कंदाची वाढ होत नाही, त्याचबरोबर रूट डेव्हलपमेंट होत नाही. जमीन कडक झाल्यानंतर रूट डेव्हलपमेंट न होण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे की जमिनीमध्ये एरिएशन राहत नाही किंवा जास्त पाणी गेल्यामुळे वगैरे जमीन जी चोपनट होते आणि चिकट होते, त्याच्यामुळे मुळांची वाढ होत नाही, तिथं मुळकूज व्हायला सुरुवात होती आणि त्याचंच रूपांतर सडीमध्ये होतं. तर पीक शक्ती सोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जी काही जमीन आहे एकदम भुसभुशीत होते. दादा, पहिले जमीन आणि पीक शक्ती सोडल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये भुसभुशीतपणा जाणवतोय? पहिली जमीन जरा आवळून होती आणि पीक शक्ती सोडल्याच्या नंतर जमीन नरम झाली आणि मऊ झाली. जमीन मऊ राहील, सुपीक राहील आणि हवा खेळती राहील, त्याच वेळेस आपलं उत्पन्न वाढणार आहे. तर जर आपण अद्रक लागवड करणारे शेतकरी असाल तर नक्कीच आपल्याला पीक शक्ती सोडायचं आहे. पीक शक्ती सोडण्याचा जो काही टायमिंग आहे, जेव्हाही आपण अद्रकीला भर लावणार आहे म्हणजे माती टाकणार आहे बेडवर, त्याच्यानंतर आपल्याला पीक शक्ती द्यायचं आहे की ज्याने आपली कंदाची लांबी, कंदा जाड आणि निघणारा जो काही फुटवा आहे एकदम नळदार निघतो. त्याचबरोबर जे काही पानाची लांबी रुंदी आहे एकदम चांगली होते, मुळांचा जारवा वाढतो. म्हणजे सर्वांगीण विकासासाठी एकच प्रोडक्ट आहे पीक शक्ती. अद्रकीला देण्यासाठी पाहिजे असले तर हे आपल्याला स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर फोन करून आपण या प्रोडक्टची पूर्ण माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या पिकाची काय परिस्थिती आहे हे विचारू शकता आणि याच नंबरवर कॉल करून आपल्याला जर पीक शक्ती लागत असलं तर आपण हे मागवू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.